आपल्या देशाच्या प्रधानमंत्री या पदाचा आदर म्हणून मी कधीही अशी तशी विधानं करत नाही. पण कालचं प्रधानमंत्री मोदी यांचं जे भाषण ऐकलं आणि त्यातनं त्यांनी जनतेला सांगितलं की बाबा इंधन वाचवा, मेट्रोचा वापर करा, गाड्या वापरू नका, सोनं खरेदी करू नका. अगदी इतकंही म्हणाले की तुम्ही तेल कमी वापरा घरी, खाण्याचं तेल, आणि परदेश प्रवास टाळा. पण ते आणि त्यांचा पक्ष काय करतायत ह्याचा त्यांनी काहीच विचार करू नये. म्हणजे काल ते 3 ठिकाणी गेले, तेलंगणाला गेले, बेंगलोरला गेले आणि जामनगरला गेले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पब्लिक रॅलीज घेतल्या. आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात. तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो. तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत. तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? आणि जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागवून दाखवावं. आपल्या नेत्यांना सांगावं की यापुढे तुम्ही असे दौरे बंद करा, चार्टर्ड फ्लाईट्स वापरू नका, तुम्ही सामान्य फ्लाईट्सनी जात जा, अगदी जेव्हा फारच गरज असेल तेव्हा वापरत जा. पण तसं होताना दिसत नाही. जनतेला मात्र सगळे सल्ले दिले जातात. दुःख होतंय सगळं बघून. नमस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक मोठं आवाहन केलं. त्या आवाहनाचं सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. त्यांनी पेट्रोल वाचवा, घरातून काम करा वगैरे असे 9 प्रकारचे संदेश दिलेले आहेत. संदेश चांगले आहेत, हरकत नाही. परंतु ज्या नेत्यांनी, मोदींसह सगळ्यांनी, राजकीय नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी जर हे सगळं स्वतः अंमलात आणलं तर त्याच्यावर लोकांचा जास्त विश्वास बसेल. म्हणजे काय करावं लागेल की या सगळ्या नेत्यांनी आपल्या गाड्यांचे ताफे कमी करावे लागतील, उद्घाटनांसाठी करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी जाणं थांबवावं लागेल, ती उद्घाटनं ऑनलाईन करता येतील. ही उदाहरणं तुम्ही घालून दिलीत तर लोकांचा आपण खरंच काहीतरी करायचं आहे याच्यावर विश्वास बसेल. नाहीतर नेते मंडळी फक्त इतरांना करायला सांगतात आणि आपण मात्र त्याचं पालन करत नाहीत, असा लोकांचा जो समज असतो आणि आहे त्याला बळकटी मिळेल. त्यामुळे किमान जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, त्यांनी आता मोदींनी सांगितलं वर्षभर हे सगळं करा, वर्षभर कुठलं सोनं खरेदी करू नये आणि महापालिकांमध्ये आणि मंत्रालयात जाताना गाड्यांच्या ऐवजी सायकलनं जावं. म्हणजे पर्यावरणाचंही नुकसान होणार नाही, पर्यावरणाची बचत होईल आणि लोकांना एक चांगला संदेश जाईल की आपले नेते, आपले लोकप्रतिनिधी जर सायकल वापरत असतील तर आपल्यालाही मोदींनी सांगितलेल्या 9 गोष्टींचं पालन केलं पाहिजे. धन्यवाद.